तर माता भगिनींनो, लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अपडेट आलेली आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की लाडकी बहीण योजना 29 जानेवारी पैसे जमा झाले। आता आज त्यांना SMS आलेला आहे। बऱ्याच महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता या ठिकाणी आलेला आहे। खूप महिलांना या ठिकाणी 1500 रुपये पडलेले आहेत। आम्हाला SMS सुद्धा महिलांनी दाखवलेले आहेत की दादा आम्हाला पैसे आलेले आहेत। बऱ्याच लोकांची कमेंट देखील होती, ती कमेंट आपण लोकांच्या कमेंट देखील पाहणार आहोत की बऱ्याच माता भगिनींच्या कमेंट होत्या की दादा आम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता 1500 रुपये आलेला आहे। फक्त 30 ते 40% महिला या ठिकाणी राहिलेले आहेत, त्यांना पण पैसे येऊन जातील। बऱ्याच लोकांना SMS आलेला आहे, तुम्ही तुमचे खाते जाऊन चेक करा। खूप महिलांना या ठिकाणी पैसे पडलेले आहेत। आणि सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे लाडक्या बहिणींसाठी घेऊन आलेलो आहे मी। आता अपडेट पहा। अपडेट अशी आहे की 72 तासाच्या आत महिलांच्या अकाउंटवरती पैसे या ठिकाणी लाडक्या बहिणी योजनेचे पैसे या ठिकाणी टाकले जाणार आहेत। टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही लाडक्या बहिणींनो, 100% पैसे तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटतील। तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी या ठिकाणी या व्हिडिओमध्ये देणार आहे। फक्त तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बरेच लोक व्हिडिओ पाहत आहेत परंतु चॅनलला सबस्क्राईब नाही करत। तुम्हाला सबस्क्राईब करायला काय जातं, अशी नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आता अपडेट पाहायची असेल तर आपण कंटिन्यू राहू। आता अपडेट पहा। अपडेट अशी आहे की अपडेट अशी आलेली आहे की लाडकी बहीण योजनेत जानेवारीचा हप्ता 26 जानेवारी रोजी जमा होता आहे असं सांगितलं होतं। आणि बऱ्याच महिलांना या ठिकाणी पडलेले देखील आहेत पैसे। खूप महिलांना 26 जानेवारीच्या दिवशी 1500 रुपये आलेले आहेत। बऱ्याच महिलांची कमेंट आली होती, मी कमेंट देखील तुम्हाला दाखवणार आहे। बऱ्याच माता भगिनींनी लोकांनी कमेंट केली होती की दादा आम्हाला 26 जानेवारीच्या दिवशी पैसे या ठिकाणी जानेवारी महिन्याचा हप्ता आलेला आहे। आणि जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यासाठी 4 दिवस उरले आहेत, त्यामुळे लवकर आता 4 कुठं, आता एकच दिवस उरलेला आहे आणि लवकरच महिलांना पैसे मिळणार आहेत। 100% पैसे भेटून जाते। तुमचे सर्व प्रश्नांची अपडेट मी या ठिकाणी देणार आहे एकाच व्हिडिओमध्ये। पहा, 1 मिनिट। आता बघा, ही एक अशी अपडेट आली होती की अपडेट अशी आहे की 1500 रुपये आले जानेवारीचे, म्हणजे जानेवारी महिन्याचे 1500 रुपये बऱ्याच लोकांना या ठिकाणी पडलेले आहेत। खूप लोकांना जानेवारीचे पैसे पडलेले आहेत। टेन्शन घ्यायची काही गरज नाही। जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल आणि तुमच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी वगैरे नसेल तर 100% पैसे तुमच्या अकाउंटवरती येतील। टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही माता भगिनींनो, टेन्शन अजिबात घेऊ नका। 100% पैसे तुमच्या अकाउंटवरती टाकले जातील, अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही। आता सर्व अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे। आता तुमच्या प्रश्नांची उत्तर देणार आहे मी। ती प्रश्न बघा तुमचे असे आहेत की दादा आम्हाला डिसेंबर महिन्याचेच पैसे आलेले नाही। आता खूप महिलांना 1500 रुपये डिसेंबर महिन्याचाच हप्ता आलेला नाही। अशा महिलांचं काय, तर डिसेंबर महिन्याचे पैसे तुम्हाला लवकरात लवकर भेटून जातील, अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही। डिसेंबरचे 1500 रुपये आणि जानेवारी महिन्याचे 1500 रुपये असे एकूण 3000 रुपये तुम्हाला सरकार टाकण्याचं काम करत आहे। 3000 रुपये तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटतील, अजिबात टेन्शन घ्यायची काही गरज नाही। 3000 रुपये तुम्हाला लवकरात लवकर 31 तारखेपर्यंत या वीकमध्ये तर 100% पडणार आहेत। फक्त 40%च महिला राहिलेल्या आहेत, 30 ते 40%च महिला राहिल्या आहेत त्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता आलेला नाही। 70% महिलांना या ठिकाणी पैसे या ठिकाणी पडलेले आहेत। अजिबात टेन्शन घेऊ नका, पैसे तुमच्या अकाउंटवरती टाकले जातील। आता सर्वात महत्त्वाची अपडेट, कोणत्या बँकमध्ये पैसे सर्वात अगोदर येत आहेत, तर मी सांगतो की पोस्ट बँक, जी पोस्ट बँक आहे त्या पोस्ट बँकमध्ये सर्वात अगोदर पैसे सरकार टाकण्याचं काम घेत। नंतर आहे SBI बँक। SBI बँकमध्ये सर्वात अगोदर नाही तर 2 नंबरला पैसे सरकार टाकण्याचं काम घेत आहे। पोस्ट बँकमध्ये का, पोस्ट बँक ही सरकारची बँक आहे आणि त्या बँकमध्ये लवकरात लवकर सरकारच्या योजना वगैरे कामं लवकर पार पाडले जातात, त्यामुळे पोस्ट बँकमध्ये सर्वात अगोदर पैसे येत आहेत। नंतर आहे SBI बँक, नंतर आहे ग्रामीण बँक। ग्रामीण बँकमध्ये देखील पैसे तुमच्या अकाउंटवरती सरकार लवकरात लवकर टाकणार, टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही। या तिन्ही बँकांमध्ये तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटतील। पोस्टाची बँकमध्ये सर्वात अगोदर पैसे पाहायला भेटत आहेत। आता बऱ्याच महिलांचा प्रश्न असा आहे की
माता भगिन्यांचा प्रश्न असा आहे की दादा आम्हाला डिसेंबर महिन्याचा हप्ता का येत नाही, हप्ते रुकलेत. हप्ते पडत तर आहेत, खूप हप्ते कंटिन्यू झालेत, कंटिन्यू पडलेत, परंतु एकदमच रुकलेत. मग अशा महिलांना काय करायचं आहे की त्यांचं एक त्रुटी आलेली आहे. त्रुटी अशी आहे की त्यांची काय आहे, त्यांचं आधार कार्ड हे त्यांच्या बँकला लिंक होतं, त्यांनी लिंक केलेलं, परंतु ते मध्येच डिस्कंटिन्यू झालं. तुम्हाला ते मध्येच डिस्कंटिन्यू झालेलं आहे, तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. तुम्ही तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँकला लिंक करावं लागेल तुम्हाला. परत जाऊन तुमच्या बँकला लिंक करा. ते डिस्कंटिन्यू झालं आहे, त्यामुळे पैसे अडकलेले आहेत. तुमचं आधार कार्ड तुम्ही तुमच्या बँकला लिंक करसाल तेव्हा लगेच पैसे तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटतील. आजच तुम्ही जा, पोस्ट बँकमध्ये असेल, कोणत्याही बँकमध्ये असो, तुम्ही आधार कार्ड तुमचं बँकला लिंक करा. पैसे 100% तुमच्या अकाउंटवरती 2 दिवसात पडून जाते. 100% मी खात्रीनं सांगतो. जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल, तुम्हाला 5-6 हप्ते तुम्हाला पडलेले असतील, मधातच तुमचे हप्ते रुकलेले असतील, तर अशा महिलांना असं करायचं आहे की तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँकला जाऊन लिंक करायचं आहे. 100% पैसे तुमच्या अकाउंटवरती 2 दिवसात सांगतो, 2 दिवसात खात्रीने सांगतो, 100% 2 दिवसात पैसे तुमच्या अकाउंटवरती पडतील. सरकार पैसे तर टाकत आहेत, परंतु माता भगिनींच्या चुका आहेत, त्यामुळे पैसे पडत नाहीत. मग सरकारची काय चूक, तुमची चूक आहे. फक्त तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकला लिंक करा आणि फॉर्ममध्ये काही त्रुटी नसून आहे. तुम्ही सर्व डॉक्युमेंट हे ओरिजिनल तुमचे असावे पाहिजे. तुमचे असतील तर 100% पैसे तुम्हाला भेटून जातील. अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. आता सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बरेच लोक व्हिडिओ पाहत आहेत परंतु चॅनलला सबस्क्राईब नाही करत. अहो, तुम्हाला सबस्क्राईब करायला काय जातं, व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब नाही करत. लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशी नवनवीन अपडेट तुम्हाला पाहायला भेटेल. नाहीतर मग तुम्ही अशा अपडेटपासून वंचित राहा. म्हणजे लवकरात लवकर सबस्क्राईब करा अशी अपडेट पाहण्यासाठी. आणि सर्व अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. मॅसेज पण दाखवलेला आहे की लोकांचे अशा कमेंट आल्या होते की दादा पैसे पडलेले आहेत, असे सर्व मॅसेज वगैरे आलेले आहेत. 29 जानेवारीची सर्वात मोठी अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे. अशीच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन अपडेटसोबत, तोपर्यंत धन्यवाद.